संडे आणि आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार, त्यामुळे आज आम्ही कोंबड्याचा बेत केलाय। त्यासाठी हा मसाला तयार करून ठेवलाय। हे खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं हिरवं वाटण आहे। कांदा चिरून ठेवलाय, कोथिंबीर चिरून ठेवली। आता ही सगळी तयारी करून झाली। असं कोंबडा आम्ही कट करून आणलेला आहे। त्याला हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे। मिक्स केलेलं आहे आणि आता पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झाले, आता त्यामध्ये कांदा घालून घेते। तेलामध्ये आता कांदा पण छान भाजलेला आहे। त्यामध्ये मटण घालून ते परतून घेते। मटणाला हळद आणि मीठ अगोदरच लावलेलं आहे। तेलावरती परतून घेते। परतलेला आहे आणि आता झाकण टाकून त्याला एक वाफ येऊ द्यायची। वाफ येऊ दिलेले आहे, त्याला छान असं पाणी टाकलेलं आहे। थोडं पाणी गरम करत ठेवलं होतं। आता ते पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे। झाकण झाकून आता शिजत ठेवणार आहे। छान असं शिजलेलं आहे। आता ते एका ताटामध्ये असं शिजलेलं आहे। ताटामध्ये काढून रस्सा करायचा आहे। रस्स्याला एका बाजूला दुसऱ्या पातेल्यामध्ये मसाला आणि कांदा वगैरे घालून छान फोडणी तयार केली, ती रस्स्यामध्ये टाकलेले। 5 मिनिटं रस्सा शिजवून तयार झालेला आहे। रस्सा तयार झालाय। तयार करायला घेतलेलं आहे। त्यासाठी तेलामध्ये कांदा भाजून घेतलाय। कांद्याला छान सोनेरी कलर आलाय। तर त्याच्यानंतर त्यामध्ये हळद पावडर घातलेली आहे। तेलावरती परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये वाटण केलेला गरम मसाला घालायचा आहे। थोडा तेलावरती परतून घ्यायचा आहे। गरम मसाला टाकला, आलं लसूण खोबऱ्याचं वाटण। आता आलं लसूण खोबऱ्याचं वाटण पण घालून घेतले। ते पण तेलात थोडं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास राहत नाही। हे सगळं छान असं भाजून घेतलं की मग लाल तिखट घालायचं आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेते। पण एकदा परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मटण घालून घेते। आता थोडंसं मटणाचं पाणी पण शिल्लक राहिले ते पण घालते.
एका पाण्यामध्ये मसाला शिजवेल आणि अजून थोडंसं पाणी ॲड करायला लागणार आहे. आपण शिजवलेलंच पाणी थोडं शिल्लक आहे, अजून तेच घालते. फक्त 2 मिनिटं मसाला शिजू द्यायचा आहे आणि छान असं सुक्कं हा चिकन मसाला आहे तो पण घातलाय. कोथिंबीर घालून घेते. कोथिंबीर घालून एकदा परतून घ्यायचंय. छान असं कोंबड्याचं सुक्कं तयार होणार आहे. हा झणझणीत बेत असा आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.